तर कसं आहे पब्लिक, हा जे ना चिंच खायची लई इच्छा झाली बघा. तर आपल्या वावरत आहे चिंचाचं झाड, म्हणलं चला चिंच तोडू. मस्त पैकी गेलो, एक काडी घेतली. त्या काडीने तोडायचा भरपूर प्रयत्न केला, पण काडीने तर काही तुटतच नव्हतं. नंतर व्हिडिओ काढायचं बंद केला आणि 4-5 दगड मारले. ती एक मस्त पैकी एकदम भारी चिंच पडली खाली. चिंच खाली पडल्यानंतर मला काही दम निघत का, मग घेतली चिंच आणि खाऊन बघू म्हटलं कशी लागते. आता मग इच्छा तर झाली ती चिंच खायची. आता ती कशी असो पण ती चांगलीच लागणार होती. चिंच तर खाल्लीच होती, पण मला जायचं होतं गावात. मग आपली काढली टीव्ही असं निघालो गावामध्ये जायचा विषय असा होता का मला करायची होती कटिंग, केस कापायचे होते. घरचे लईच बोलत होते मला की लई केस वाढले, कापून घे. तर आज चाललोच कटिंग करायला. गावामध्ये तर पोहोचलो होतो, पण माझ्या फोन पेला पैसे होते आणि मला कॅश लागत होते. गेलो मग मित्राच्या दुकानावर. मित्र तर काही काउंटरवर दिसत नव्हता, कारण तो मागे बसलेला होता. त्याचं चालू होतं व्हिडिओ एडिटिंग करायचं काम. मग गेलो, त्याला म्हटलं मला 100 रुपये लागत होते, मी फोन पे करतो. मग त्यांनी मला कॅश दिले. पैसे ते घेतले त्याच्यापासून, पण तो म्हणे थांब. थोड्या वेळ थांबलो, पण मग त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे म्हटलं मी कटिंग करून येतो. तिथून गेलो मग डायरेक्ट कटिंग करायला. ते म्हणजे थोड्या वेळ म्हणे मला जायचं म्हणे जेवायला. म्हणलं आता बरं आहे. मग म्हटलं चला आता मित्राकडे. मग मित्राच्या गॅरेजवर गेलो, त्याचं पण काम चालू होतं, पण थोड्या वेळ तिथे टाइमपास केला. मग कटिंग करायला आलो, पण तिथे काय लोक काही काम सांगायचे, मोबाईलला काय झालं ते बघ म्हणे. मी म्हटलं हा मोबाईल हँग होतोय, तुम्ही आता नवीनच घेऊन घ्या. कटिंग ते एकदम ओके मध्ये झाली. पण मग तिथे सांगितलं तर प्रॅक्टिकल पेज आणायचे. मग गेलो दुकानमध्ये, प्रॅक्टिकल पेज घेतली. तिथं पण थोडा वेळ लागला, कारण मला लागत होते बिना डिझाईनचे पेज, आणि ते पेज शोधण्यामध्ये थोडा वेळ लागला. पेज घेतल्यावर निघालच होतो, पण मी गावात आलो म्हणजे मित्र भेटतेच, आणि मित्र भेटल्यावर ते म्हणते खाऊन आला कशाला आला. मग त्यांना सगळं महाभारत सांगावं लागत. मित्राला तर भेटलोच, पण मित्र म्हणजे लवकर द्या म्हणे घरी, कारण पाऊस चालू झाला आणि वारं पण खूप चालू होतं. मग काही निघालो आपल्या घराच्या रस्त्यानं. आपल्या घराचा रस्ता म्हणजे विषय नाही, त्या रस्त्याला काय नाव ठेवा काही नाही. खाली पाय ठेवला तरी भरणारच नाही, वरती पाय राहू दिला तरी भरणारच आहे, कारण गाडी पडायला आली तर पाय खाली ठेवाच लागत. घरी आलो तर थोडा पाऊस चालू झाला. मग आपले 2 राक्षस सोडले, त्यांना पाणी बिणी पाजून मग शेड मध्ये बांधून दिलं. मस्त पैकी सगळ्यांना चारा टाकून गाईचं दूध बीत काढून मस्त आरामात बस. आणि पब्लिक शेतकरी मुलांचे जर व्हिडिओ आले तर तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्यात जा. गावाकडला मुलगा व्हिडिओ बनवतोय म्हणून त्याला इग्नोर नका करत जा.